नमस्कार, जय शिवराय। हो, नाही साखर, नाही गूळ, नाही कोको पावडर, नाही चॉकलेट, तरीही मुलांच्या आवडता फ्लेवरचे आपण ही बिस्किट तयार केलेले आहेत। अगदी गव्हाच्या पिठापासून आपण ही बिस्किट तयार केलेली आहेत। महिनाभर स्टोअर करून ठेवू शकता अशी क्रंची बिस्किट आहे। अगदी तवा वापरून एकाच वेळी 10 ते 15 बिस्किट कशी तयार केलेली आहेत चला तर पाहू। त्यासाठी मी अगदी अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे आणि अगदी छोटा बटरचा तुकडा। आपण इथे साखर वापरलेली नाही, त्यामुळे थोडंसं तूप आपलं फ्लफी होण्यासाठी अशा प्रकारे फेटून घेतलेलं आहे। बटर घातलेलं आहे त्यामध्ये। जोपर्यंत असा कलर येत नाही तोपर्यंत आपण हे तूप फेटून घ्यायचं। अगदी फुल 1 कप आपण इथे गव्हाचं पीठ वापरलेलं आहे। 2 चम्मच कस्टर्ड पावडर, जर कस्टर्ड पावडर नसेल तर तुम्ही इथे बेसन वापरू शकता 2 चम्मच। अर्धा चम्मच बेकिंग सोडा, बेकिंग पावडर आणि त्यानंतर थोडासा सोडा, हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं आणि हे चाळून घ्यायचं पीठ। आता इथे मी 2 चम्मच नारळाचा खीस, नारियल बुरादा घातलेला आहे। पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं आणि आता हे तुपामध्ये पीठ आपण घालायचं। अगदी चिमूटभर आपण मीठ घातलेलं आहे। मिठामुळे खूप छान आपल्या बिस्किटाला चव येते, त्यामुळे थोडंसं मीठ घालायचं आणि 1 कप फुल बोरमिटा, बोरमिठाच्या फ्लेवरचे आपण ही बिस्किट तयार करणार आहोत। अगदी तुम्हाला थोडीशी गोड पाहिजे असतील बिस्किट हे, तर तुम्ही इथे साखर वापरू शकता, साखरची पावडर वापरू शकता। अगदी 2 ते 3 चम्मच इथे मी दूध वापरलेलं आहे। थोडंसं आपलं बॅटर तयार होण्यासाठी 2 ते 3 चम्मच दूध वापरून अशा प्रकारे बॅटर तयार करून घेतलेलं आहे। पाहू शकता पीठ मळून घेतलेलं आहे आणि एकाच शेपसाठी अशा प्रकारे स्पून वापरून मी बिस्किट तयार केलेले आहे। पाहू शकता एकच शेप येतो। आता इथे एका प्लेटला सिल्वर फॉइल लावून अशा प्रकारे बिस्किट तयार करून ठेवलेले आहेत आणि गार्निशसाठी थोडंसं मी नारळाचा खीस घातलेला आहे। फ्रीजसाठी तवा ठेवलेला होता, पाहू शकता तव्यावरती मी पातेलं झाकून अगदी 10 मिनिटासाठी ठेवलं होतं फ्रीजसाठी। आता ही आपण बिस्किटे अर्ध्या तासासाठी बेकसाठी ठेवायची। अगदी अर्ध्या तासानंतर पाहू शकता आपली बिस्किटे छान फुललेली आहेत। क्रंची अशी बिस्किट तयार होतात आपली। अगदी हेल्दी आहेत, शुगर फ्री आहेत, कोणीही बिस्किट खाऊ शकतात अशी ही बिस्किट आपण तयार केलेली आहेत। अगदी सुपर टेस्टी बोरमिटा फ्लेवरची आपण ही बिस्किट तयार केलेली आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून माझे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील।